सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथे महिन्याभरापूर्वी मारहाण केल्याच्या कारणावरून खून करण्यात आला होता। तसेच अल्पवयीन बालकासह नरडाण्याचे तिघे ताब्यात घेण्यात आले। ठाणे येथील खुनाचा हा गुन्हा उघड करण्यात पोलिसांना यश आलंय। महिनाभरापूर्वी मारहाण केल्याचा राग डोक्यात ठेवून उमेश उर्फ राहुल चव्हाण यास जीवे ठार मारल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। या प्रकरणी अल्पवयीन बालकासह नरडाण्याच्या तिघांना एलसीबी व ठाणेर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेत गजाआड केले। तांत्रिक कौशल्य व सखोल चौकशीतून ठाणेर येथील खुनाचा गुन्हा उघड केल्याने वरिष्ठांनी एलसीबी सह ठाणेर पोलिसांचं कौतुक केलंय। 5 मे रोजी ठाणे पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिरपूर गरताड रस्त्यावर एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता। ठाणे व एलसीबीच्या पथकाने सदरच्या गुन्ह्याचा तांत्रिक कौशल्य सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत धनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वर्ष 36, दिलीप कैलास पावरा वर्ष 21, आकाश कैलास पावरा वर्ष 19 अल्पवयीन बालक सर्व राहणार नरडाणा यांना ताब्यात घेत त्यांनी मयत उमेश उर्फ राहुल चव्हाण याचा मागील वादातून काटा काढल्याची माहिती पोलिसांना दिली आहे। पोलिसांनी चारही आरोपींना गजाआड करत खुनाचा गुन्हा उघड केलाय। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, ठाणेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय धनगर, श्यामसिंग वळवी, पोलीस कॉन्स्टेबल उमाकांत वाघ, किरण सोनवणे, धनराज मालचे, मुकेश पवार, दिलीप मोरे, आकाश साळुंखे, अनिकेत साळुंखे, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल पवन गवळी, आरिफ पठाण, कैलास महाजन, पोलीस कॉन्स्टेबल कमलेश सूर्यवंशी, गुलाब पाटील, जगदीश सूर्यवंशी, राजेश कीते, अमोल जाधव, राहुल गिरी आदींच्या पथकाने केली आहे। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। दिनांक 5/5/25 रोजी पोस्टे ठाणेर येथील गरताड शिवारामध्ये एका इसमास रुमालाने गळावरून जीवे ठार मारून शेतात टाकून दिलेले होते। त्यावरून अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आलेला होता। अकस्मात मृत्यू दाखल झाल्यानंतर तेथील मयताची ओळख पटवण्यासाठी 4 टीम तयार करून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील सर्व आदिवासी भागातील लोकांना विश्वासात घेऊन विचारपूस केलेली होती। त्यावेळेला त्या विचारपूसमध्ये सदरचा मयत हा उमेश उर्फ राहुल चव्हाण असल्याचे निष्पन्न झालेले होते आणि तो नरडाणा येथे मजुरी काम करत होता। आणि त्यानंतर तपासामध्ये असे निष्पन्न झाले की त्याचे एका विधी संघर्षित बालकासोबत शेतात मजूर पाठवण्याच्या कारणावरून मारहाण केल्याचे निष्पन्न झालेले होते। त्यावरून त्या विधी संघर्षित बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याच्या 4 मित्रांसोबत गुन्हा केल्याचे कबूल केले। त्या भांडणावरूनच मयत राहुल यास धनदास उर्फ गुड्डू प्रेमसिंग जाधव वय 36 वर्ष, दिलीप कैलास पावरा, आकाश कैलास पावरा आणि एक विधी संघर्षित बालक या चौघांनी त्यास कारस्थान रचून घटना तारखेस गरताड शिवारात नेऊन त्याच्या मफलरने गळा ओढून खून करून त्याचे प्रेत तिथे टाकून पळून गेलेले होते। या केसमध्ये 4ही आरोपींना ताब्यात घेतलेले असून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक विधी संघर्षित त्यामध्ये बालक आहे। सर्वांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यांना आज न्यायालयात PCR करता हजर करीत आहोत। आरोपींना 3 आरोपींना नरडाणा येथून ताब्यात घेतलेला आहे आणि एक आरोपी मध्य प्रदेशातून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक करून आणलेला आहे। असे 4 आरोपी ताब्यात आहेत आपले। आज 3 आरोपी 3 आरोपी असून मोठे एक विधी संघर्षित बालक आहेत। आज सर्वांना आपण न्यायालयात हजर करीत आहोत।